मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण काही कलाकारांनी संपूर्ण पिढीच अभिनयाशी जोडलेली असते. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा देशमुख यांच्या कुटुंबाबद्दल, ज्यांनी 3 पिढ्यांमधून मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऋतुजा देशमुख यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाचं वातावरण मिळालं, कारण त्यांचे वडील अविनाश देशमुख हे नाटक संस्थेचे मालक होते. त्यामुळे रंगभूमी, नाटक आणि अभिनय यांची ओळख त्यांना अगदी बालपणापासूनच झाली. 4थीत असतानाच त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि पुढे शेकडो प्रयोगांमध्ये काम केलं. यानंतर त्यांनी मराठी मालिकांमधून आपली अभिनयाची छाप पाडली. आभाळ माया, वादळवाट, कळत नकळत, राजा शिवछत्रपती, 36 गुणी जोडी आणि आता लग्नानंतर होईलच प्रेम यासारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. विशेषतः कळत नकळत आणि राजा शिवछत्रपती या मालिकांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. फक्त ऋतुजा देशमुखच नाही, तर त्यांचे पती शिरीष जोशी हे देखील अभिनय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे या दाम्पत्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या कुटुंबांची 3री पिढीही अभिनय क्षेत्रात दाखल झाली आहे. ऋतुजा देशमुख यांची मुलगी साजिरी जोशी हिनेही अभिनयात पदार्पण केलं असून तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल ऋतुजा देशमुख यांनी सार्वजनिकपणे आनंद व्यक्त केला. त्यामुळे देशमुख जोशी कुटुंबाचा अभिमानाचा वारसा पुढे राहिल्याची चर्चा रंगली. यामुळेच अनेक जण म्हणतात ऋतुजा देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्व गाजवत आहे. एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अभिनयाचा वारसा जपणारे हे कुटुंब आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ऋतुजा देशमुख यांची कोणती भूमिका जास्त आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.